जरांगे पाटील सातत्याने बावनकुळेंवर टीका करतात. आज सुद्धा एका सभेमध्ये बोलताना त्यांनी बाहुबली चित्रपटातील जो खलनायक आहे त्याच्याशी तुलना बावनकुळेंची केली आहे. असं बघा, असं आहे की मनोज जरांगे पाटीलजी या मराठा आंदोलनामुळे एक मराठा समाजाच्या युवकांचे एक प्रेरणास्थान झालेले आणि निश्चितच त्यांनी आंदोलन केलं पाहिजे, त्यांनी आपल्या समाजासाठी आरक्षण मागितलं पाहिजे, याच्यात काही हरकत नाही. पण या प्रकारचे खालच्या पातळीवरचे टीका करून स्वतःचं एक बद्दलचं जो मत आहे तो त्यांच्या समाजाच्या कार्यकर्त्यांमध्ये ते खराब करत आहे. या प्रकारचं आमचे नेते माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांच्या बद्दल या प्रकारचं जर खालच्या दर्जाच्या टीका म्हणजे टपोरी टाईपच्या टीका जर ते करत असतील तर हे उचित नाहीये. आणि या प्रकारचे टीका करून ते काही बावनकुळे साहेबांवरती बावनकुळे साहेबांचं काही नुकसान होणार नाहीये किंवा बावनकुळे साहेबांवर काही टीका केली बावनकुळे साहेब काही कमी होणार नाहीये. पण कुठेतरी जरांगे पाटीलजींचीच पत कुठेतरी घसरणार आहे. तुम्ही आकाशावर जर थुकले तर आकाशापर्यंत ते थूक पोहोचत नाही, तर ती थूक तुमच्या तोंडावरच पडते. आणि म्हणून आपण संयमाने वागा. उद्या चालून जर भारतीय जनता पार्टीने जर विचार केला किंवा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी जर विचार केला तर करोडो लोक या महाराष्ट्रामध्ये तुमच्या विरोधात स्टेटमेंट देऊ शकतील, तुमच्या विरोधात याच्यापेक्षाही खालच्या दर्जाचे टिप्पण्या करू शकतील. पण आम्ही सभ्यता सोडलेली नाहीये, आम्ही संयमी सोडलेला आहे. आम्ही संयमाने वागून राहिलो, आपणही संयमाने वागा. निश्चितच आता नुकतंच धानोऱ्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील धानोऱ्यामध्ये फार दुःखद घटना घडली. तिथे फार चुकीच्या पद्धतीने त्या आश्रमशाळेमध्ये कुठेही व्यवस्था नसताना तिथे लहान लहान मुलांना तिथे ठेवलं होतं, मुलींना तिथे ठेवलं होतं आणि सर्पदंशाने 3 मुली दगावलेल्या आहे, मृत्युमुखी पडलेल्या आहे. माझं या माध्यमातून गोंदिया जिल्हा असणार, भंडारा जिल्हा किंवा महाराष्ट्र राज्यातील सर्व आश्रमशाळेची तपासणी झाली पाहिजे आणि तिथे कोणत्याही चुका असणार ते ताबडतोब बंद करून दुसऱ्या संस्थेला देऊन तिथे चांगलं फॅसिलिटी उपलब्ध केले पाहिजे. शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या संदर्भात जी सुनावणी सुरू आहे त्याच्याकडे कसं बघता तुम्ही? आता ते पुन्हा ठाकरेंकडे येण्याच्या जे चर्चा आहेत सध्या राजकीय वर्तुळात आहेत. नाही, ते जेही असणार ते आता सुप्रीम कोर्टमध्ये त्याची केस सुरू आहे. त्या संदर्भात सुप्रीम कोर्टाचे अनेक जजेस त्याच्यात बसलेले आहे, अनेक वकील त्यात युक्तिवाद करत आहे. ते सन्माननीय सुप्रीम कोर्टच्या न्यायाधीशांपुढे ते सगळं सुनवाई सुरू आहे आणि त्यात काही बोलणं हे उचित होणार नाही.